मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी 20 फेब्रुवारी विशेष अधिवेशन बोलावलं। या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवंय, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज 21 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता जालन्यातील अंतराळी सराटी गावात मराठा समाजाची निर्णायक बैठक बोलावली आहे। या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरली जाणार आहे। यापूर्वी बैठकीआधीच जरांगे यांनी राज्य सरकारला दिल्ली आंदोलनाचा इशारा दिला आहे। राज्य सरकार खरंच शहाणं असेल तर त्यांनी ओळखावं की मराठा पूर्वीसारखा राहिला नाही, तो आता शहाणा झाला आहे। आरक्षणासाठी आम्ही कुठेही शांततेत आंदोलन करायला तयार आहोत। त्यामुळे राज्य सरकारने सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून आता तरी कायदा पारित करावा, नसता आंदोलनाची दिशा ठरलीच म्हणून समजा, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला।